नमस्कार. आज बहुजन संघटन या संघटनेच्या वतीनं फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे. आज या फेसबुक पेजचे प्रमुख सर्वजित बनसोडे आणि त्यांच्या सर्व सहकारी यांना माझा नमस्कार. आपल्या पेजवरून गेली महिनाभर व्याख्यानं सुरू आहेत आणि हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. मला जॉईन व्हायला थोडासा वेळ झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अचानक कराडमधली माझी इथं लाईट गेल्यामुळं उजेड पडायचा थोडा प्रश्न निर्माण झाला. मी काहीतरी व्यवस्था करून आता लॅपटॉपच्या ऐवजी मोबाईल फोनवर मी कनेक्ट झालेलो आहोत. तुम्हाला माझं व्हिज्युअल दिसत असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण कार्यक्रम सुरू करूया. कानात तिथे येणार आहे. अच्छा बरं, मीच करू. किती मिनटं बोलायचं. आज आपण कोरोनाच्या चौथ्या लॉकडाऊन पिरियडमध्ये वावरत आहोत. चौथा कार्यकाळ 31 मेपर्यंत चालू राहील आणि पुढं काय होईल ते आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे. कदाचित जर रुग्णांची संख्या आणि दगावलेल्या व्यक्तींची संख्या जर थोडीशी आटोक्यात आली तर आणखी थोडीशी अर्थव्यवस्था खुली करता येईल, लॉकडाऊन थोडं शिथिल करता येईल. पण ते मला वाटतं 30-31 तारखेलाच कळेल. पण एकंदरीत आपल्याला या कोरोनाशी एकतर लढाई चालू ठेवावी लागेल, त्याच्यावर विजय मिळवावा लागेल. पण कुठलंही औषध किंवा कुठलीही प्रतिबंधक लस उपलब्ध नाही आणि त्यामुळं फक्त एक स्वतः अनुशासन पाळून, मग सोशल डिस्टन्सिंग असेल, फेस आणि नोज मास्क घालून कमीत कमी इतर लोकांशी संपर्क होईल, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम, हँड हायजीनचे सर्व नियम पाळून आपल्याला या पुढच्या दिवसांच्यामध्ये वेळ काढावा लागेल किंवा कोरोनाबरोबर जगायला शिकावं लागेल. अर्थातच आपण सोशल मीडिया, टेलिकॉन्फरन्सिंग वगैरे या गोष्टींचा वापर आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात करायला लागलेलो आहोत आणि हे आपल्याला आता अंगवळणी पाडून घ्यावं लागेल. स्वतः समोरासमोर येऊन मीटिंग्स करणं किंवा मोठ्या छोट्या सभा घेणं हे मला वाटतं आता शक्य होणार नाही. आणि त्याचबरोबर एका बाजूला आजार कसा कंट्रोल होईल आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था आपल्याला कशी सुरू करता येईल, हे दोन्हीही अतिमहत्त्वाचे प्रश्न आज आपल्यासमोरच नाही तर जगातल्या बहुतेक सर्व देशांच्या समोर आहेत. एका बाजूला जीव वाचण्याचा प्रयत्न करावा तर मग रोजगार जातो आहे आणि रोजगार सुरू करावा तर मग रोगाचा धोका वाढतो आहे. त्यामुळं असे जे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत ते पर्याय निवडताना काही थोड्या चुका होण्याची शक्यता आहे. एका बाजूला आपण जरा झुकलो तर दुसरी बाजू कमी पडते आणि पहिल्या बाजूला झुकलो तर मग रोजगाराची बाजू कमी पडते. आणि या परिस्थितीमध्ये सरकारला जे काही वैद्यकीय सल्ला मिळेल आणि आजाराची व्याप्ती वाढते आहे का कमी होते आहे याकडं जो काही सल्ला मिळेल त्यावरच हे पुढचे निर्णय अवलंबून राहतील. भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या वर्षीपेक्षा आकुंचित पावणार आहे, त्यामध्ये माझ्या मनात काही शंका नाही आहे. बहुतेक सर्व जगातले देश त्यांची अर्थव्यवस्था निगेटिव्ह ग्रोथ टेरिटरीमध्ये जाणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमी होणार आहे आणि देशाचं सरासरी उत्पादन जर गेल्या वर्षीपेक्षा कमी झालं
तर अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक शेतकरी असेल, प्रत्येक व्यापारी असेल, प्रत्येक उद्योजक असेल, प्रत्येक कामगार असेल, प्रत्येकांचंही सरासरी उत्पन्न काही फार वाढणार नाही आहे. कदाचित आहे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा कमी झालेलं दिसेल. बऱ्याच ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या दिसतील. आणि त्यामुळं आता याला कशा प्रकारे झुंज द्यायची हा प्रयत्न चाललेला आहे. इतर देशांची तुलना केली तर मी पहिल्या दिवसापासून अंदाज व्यक्त केलेला आहे की खूप मोठ्या प्रमाणात भारत सरकारला सरकारी खजित्यातून खर्च करावा लागेल आणि ते पैसे लोकांच्यापर्यंत पोचतील, लोकांच्या खिशात जातील, त्यांची क्रयशक्ती वाढेल याचा प्रयत्न करावा लागेल. पण दुर्दैवानं जरी प्रधानमंत्र्यांनी 20 लाख कोटीची घोषणा केली असली आणि आमची अपेक्षा होती की सरकारची 20 लाख कोटी खर्च करायची तयारी असेल, पण तसं काही झालेलं नाही. आकडा जरी 20 लाख कोटीचा दाखवला गेला तरी खर्च मात्र 1-1.5 लाखाच्या वरचा नाही आहे. बाकी तुम्ही कर्ज काढा अशी सूचना केलेली आहे आणि त्यामध्ये कर्ज काढून मग जे काही करायचं ते करा. कर्ज काढून काही प्रश्न सुटणार नाही आणि म्हणूनच पाश्चिमात्य देशामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये थोडंसं स्पेंडिंग और लेंडिंग, खर्च का कर्ज, हा एक लोकप्रिय शब्दप्रयोग आहे. अमेरिकन सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ आत्तापर्यंत 12-13% हे पैसे खर्च करण्याकरता वेगळे काढलेले आहेत आणि तितकेच पैसे हे त्यांच्या केंद्रीय बँकेनं म्हणजे फेडरल रिझर्व्हनं कर्ज देण्याकरता वेगळी तरतूद केलेली आहे. दोघांची तरतूद धरली तर मग 30% ती तरतूद जाते. तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा 8 पट मोठी आहे. त्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या 30% ते खर्च करणार आहे. 12-13% खर्च आणि जवळजवळ तितकेच कर्जरूपानं उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळं जरी प्रधानमंत्र्यांच्या 20 कोटीची घोषणा ऐकल्यावर आम्हाला समाधान झालं होतं, मी त्याचं स्वागतही केलं होतं. त्यानंतर जेव्हा अर्थमंत्र्यांनी त्याचं विश्लेषण केलं त्यामध्ये मात्र घोर निराशा झाली आणि त्यामुळं कोणाचेही प्रश्न सुटणार नाहीत. म्हणजे आमची अपेक्षा 10% होती, आता सरकार काहीतरी 0.5%, 1% खर्च करायचं बोलतंय आणि त्यामुळं आपण बघतोय की असं हात आखडून चालणार नाही. आपल्याला गरज पडल्यास कर्ज काढावं लागेल, त्यामुळं काही महागाईचे प्रश्न निर्माण होतील. पण आज अर्थव्यवस्था वाचवणं आणि जीव वाचवणं हे दुहेरी उद्दिष्ट आपल्यासमोर आहे आणि ते खर्च केल्याशिवाय त्यातलं कुठलंच उद्दिष्ट साध्य होणार नाही. जर सरकारने आपलं धोरण, आपला आग्रह किंवा कदाचित दुराग्रह म्हणावा लागेल हा जो सोडला नाही तर मग मला भीती वाटते की देशामध्ये अराजक माजेल. आणि मोठ्या प्रमाणात जर लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि रोजगार गेला तर आत्तापर्यंत लोक शांत आहेत, पण याच्या पुढं लोक शांत बसणार नाहीत आणि मग त्याची सर्वस्वी जबाबदारी ही अर्थव्यवस्थेचं संचालन करणाऱ्यांच्यावर असेल. आता या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? आता अर्थातच आपली नोकरी असेल, रोजगार असेल, हातावरचं पोट असेल कुणाचं, त्याचा पुढं काय होणार आहे, सुरू होणार आहे की नाही याची अपेक्षा केली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा कृषी अर्थव्यवस्था सुरू करणं सोपं आहे, कारण कृषी अर्थव्यवस्था ही फार काही इतर गोष्टींच्यावर अवलंबून नाही. पण शेतकऱ्याला जुनी कर्ज फेडता येणार नाहीत. ही जुनी कर्ज असली किंवा माफ करण्याचा निर्णय वेगळा असेल तरी नवीन कर्ज मिळाले पाहिजे, तरच आता खरीपचं पीक शेतकऱ्याला घेता येईल. अन्यथा रबी पिकामध्ये काही योग्य तो दर मिळालेला नाही. अजूनही सरकारने हमीभाव देऊन हमीभावाने खरेदी करायची व्यवस्था आपण नेहमी बोलत राहतो, पण ते काही अंमलात आणता आलेली नाही आणि त्यामुळं
शेतकऱ्यांना काहीतरी खरा ठोस दिलासा मिळेल असं काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. अजून ते काही उचललेलं दिसत नाही. आणि त्यानंतर छोटे उद्योग असतील, लघु उद्योग असतील, आपल्या देशामध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम, ज्याला MSME सेक्टर म्हणतात, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ज्या खात्याचे मंत्री नितीन गडकरी जे आहेत, त्यामध्ये सरकारने काही व्याख्यात्मक बरेच बदल केलेले आहेत आणि तिथेही कर्ज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. पण माझी व्याख्येबद्दलच आपत्ती आहे. आज मंत्रालयाची व्याख्या जी आहे, केंद्रीय MSME विभाग जो आहे, त्यांच्या वार्षिक अहवालानुसार आज देशामध्ये 6,34,00,000 सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग आहेत. परंतु गंमत अशी आहे की त्या 6,34,00,000 एकूण उद्योगापैकी 6,30,00,000 हे सूक्ष्म उद्योग आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या ही फक्त 4 लाखाच्या आसपास आहे. त्यातले 3-3.5 लाख हे लघु उद्योग आहेत आणि 50,000 मध्यम उद्योग आहेत. आणि त्यामुळे या 4 लाख उद्योगांना जवळजवळ 6,30,00,000 उद्योगांच्या बरोबर त्यांची तुलना करायची, त्यांना एकाच मंत्रालयानं एकाच तराजूमध्ये तोलायचं काही योग्य नाही आहे. माझी सरकारला मागणी आहे की सूक्ष्म उद्योग म्हणजे मग ते एखाद्याचं झेरॉक्स दुकान असेल, एखादा एक माणूस एखादा हेल्पर ठेवून इस्त्रीचं दुकान त्याने टाकलं असेल, कोणी चहाचा ढाबा असेल, कोणी पानपट्टीची टपरी असेल, हे सगळे सूक्ष्म उद्योग आहेत. यांची संख्या 6,30,00,000 आहे. यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही बँकेत जाऊन कर्ज काढा, कोणी बँकेच्या दारात उभं करणार नाही आणि ते कर्ज कोणी देणारी नाही. त्यांना थेट काहीतरी रक्कम मिळाली पाहिजे आणि त्यातून ते मग आपली काही कर्ज झाली असतील ती फेडतील. काय झालं की गेल्या 2-3 महिन्यामध्ये कोरोनाची चाहूल लागल्याबरोबर आणि आता येणारे 2-3 महिने पाहिले तर जवळजवळ 6 महिने या सर्व उद्योगांचा, म्हणजे मध्यमापासून लघु, सूक्ष्म या सर्व उद्योगांचे खर्च चालू आहेत. म्हणजे बँकेचे कर्ज काढले असतील तर हप्ते भरायचे आहेत, व्याज भरायचं आहे, भाडं द्यायचं आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत, विजेचं बिल जरी वापरलं नाही तरी मिनिमम चार्जेस आहेतच. खर्च चालू आहे पण विक्री शून्य, त्यामुळे उत्पन्न शून्य आणि खर्च मात्र पूर्ण चालू आहे. त्यामुळे झालेला सर्व खर्च हा तोट्यात धरला जातो आणि तोटा हा वाढत चाललेला आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की हा तोटा तुम्ही कर्ज काढून भरा. जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही अर्थशास्त्रज्ञाला आपण विचारा, एखाद्या उपक्रमाला जर तोटा झाला, काही कारण असेल, त्याची चूक असेल, नैसर्गिक कारण असेल, तर तोटा भरून काढण्याकरता कर्ज काढून जर तो तोटा भरता आला असं कोणाला वाटलं तर ते संभव होत नाही, शक्य होत नाही. पण सरकारचा मात्र आग्रह चालला की नाही कर्ज काढा, आम्ही कर्ज देऊ. मग कर्जावर व्याज आलं, हप्ते आले, कर्ज फिटलं नाही तर पुन्हा मग सामान ओढाओढीच आली, आणखीन मग पुन्हा कर्ज माफ करा म्हणून सांगायची पाळी येते. तर मला वाटतं की सरकारला मूलभूत प्रश्नच उद्योगांचे समजलेले नाहीत, शेतकऱ्यांचे पण समजले नाहीत आणि त्यामुळं आणि सरकार चर्चाही करायला तयार नाही आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये सरकारकडून काही फार मोठी अपेक्षा बाळगावी, सरकार आपल्याला या संकटातून सोडवेल असा माझा तरी आता विश्वास कमी व्हायला लागलेला आहे. आपण काही दिवसापूर्वी बघितलं की जे महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय मजूर अडकून बसलेले आहेत किंवा महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला लोक उत्सुक आहेत, त्यांना देखील आपण घरी पोचवू शकत नाही. बऱ्याच वेळेला महाराष्ट्रातून मजूर पाठवायला आपण तयार आहोत, पण जे रिसिव्हिंग स्टेट आहे, ज्या ठिकाणी मजुरांना परत जायचं म्हणजे त्यांच्या घरी परत जायचं आहे, ते घरची माणसं किंवा घरचं सरकार त्यांना घ्यायला तयार नाही. ही लोकं मुंबईतून आलेत, ते आजारी असतील, आजारी पडण्याची शक्यता असेल, हे व्हायरस घेऊन आले असेल तर ह्यांना आमच्याकडे येऊ देऊ नका. त्या बिचाऱ्याने जायचं कुठं? मुंबई रोजगार नाही आहे,
पैसे नाही आहेत, राहता येत नाही, पैसे नसतील तर सगळे जवळचे पैसे संपलेले आहेत आणि त्यांना आता घरी परत जाण्याकरता मग रेल्वेचं तिकीट कोण काढणार, मग रेल्वे स्टेशनवरून जायला बस कोण देणार, मग तिथं गेल्यावर तुमच्या गावी जाण्याकरता बसची व्यवस्था होईल का नाही, हे सगळे कारण नसताना हे बारीक 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 प्रश्न आपण सोडवू शकत नाही आहे. आत्ता मला काही कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या काही विद्यार्थ्यांचा फोन आला होता. रशियामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाकरता जवळजवळ 500 लोक महाराष्ट्रातले अडकून बसलेले आहेत. त्यांनी सुट्टी पडल्यावर तिकीटं काढली होती आणि त्यात विमानानं ती येणार होते. रशियन विमान कंपनी होती. आता लॉकडाऊनमुळं ते फ्लाईट सगळ्या कॅन्सल झाल्या. आता नवीन फ्लाईट सुरू होण्याची शक्यता आहे, पण विमान कंपनी म्हणते की तुमचं मागचं तिकीट बुडालं, आता नवीन तिकीट काढावं लागेल, 40-50 हजाराचं तिकीट नवीन काढावं लागेल आणि तुम्ही क्वारंटाईन तुम्हाला करावं लागेल. पण तो क्वारंटाईनचा खर्च, तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये ठेवलं तर तो क्वारंटाईनचा खर्च तुम्हाला करावा लागेल. मला वाटतं की यातून काहीतरी मार्ग काढणं शक्य आहे, काढला पाहिजे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपण आर्थिक अडचण तर आहेच, म्हणजे महाराष्ट्र सरकारचं तर सगळं उत्पन्न बुडलेलं आहे. कुठलंच उत्पन्न म्हणजे RTOचं उत्पन्न नाही मिळत, पेट्रोल डिझेलची विक्री कमी झाल्यामुळं वॅट मिळत नाही आहे, त्याचबरोबर घराची खरेदी विक्री थांबल्यामुळं स्टॅम्प ड्युटी मिळत नाही आहे आणि लिकरची दुकानं बंद असल्यामुळं एक्साईजचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्यात केंद्र सरकारनं जो राज्याला हिस्सा द्यायचा असतो, कायद्यानं जो हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे, तो देखील केंद्र सरकारनं थकवला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आपल्या लोकांचे पगार कसे द्यायचे, पेन्शन कशी द्यायची याची त्या ठिकाणी खंत आता आहे. आमदार खासदारांचे, सरकारी कर्मचाऱ्याचे पैसे 30% 50% कापलेत, पण त्यातून काही होणार नाही. आज महाराष्ट्र सरकारनं अक्षरशः स्वातंत्र्य सैनिकांना महाराष्ट्र सरकारची जी पेन्शन असते, ते मानधन दिलं जातं, ते देखील 3 महिने दिलेलं नाही आहे. म्हणजे आर्थिक अडचण भरपूर आहे आणि म्हणून मी केंद्राला सल्ला दिलेला आहे की या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये आपल्याला नोटा छापाव्या लागले तर नोटा छापा, कर्ज काढावं लागलं तर कर्ज काढा आणि मी सोनं देखील धार्मिक संस्थाकडून जर कर्जाने घ्यायचं असेल तर ते घ्या, असे अनेक सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सरकारची प्राथमिकता काय आहे? मला वाटतं की आता या परिस्थितीमध्ये आपले काही प्रश्न असतील, काही विचार असतील, आपले काही सूचना असतील, ते मी आनंदाने घेईल. मला वाटतं इंटरनेटवर आपण प्रश्न पाठवावे. माझे प्रश्न माझ्याकडे येतील की मी उत्तरं देईन. आपलं नावही सांगा आपण. मला वाटतं प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. पहिला प्रश्न आपला आहे की जपानकडून बुलेट ट्रेनसाठी 1 लाख नाही आहे, 1,20,000 कोटी खर्च आहे. त्यातलं 80,000 कर्ज आहे, बाकी आपल्याला खर्च करावे लागणार आहेत. कर्ज मागताना नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला कमीपणा वाटत नाही का? मग आपला स्वतःचा हक्काचा मंदिर म्हटलेलं आहे, पण मी काही मंदिर म्हटलं नव्हतं. धार्मिक संस्थांमधला कोट्यवधी रुपयाचे जे सोने आहे ते राष्ट्रीयकरण करण्यात कोणती भीती वाटते? मला वाटतं राष्ट्रीयकरण करणं, मी उत्तर देतो आता की राष्ट्रीयकरण करणं योग्य नाही आहे. आत्ता आपण राष्ट्रीयकरणाची भाषा बोलू नये, पण कर्जावर रक्कम घ्यावी. पुढं मागे जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा आपण ते सोनं किंवा इतर संपत्ती परत करू शकतो. आपल्या प्रश्नामध्ये आपण असंही म्हटलेलं आहे की माणसं जिवंत राहिली तरच मग धार्मिक संस्था, मंदिरं वगैरे राहतील. हे खरं आहे. आणि म्हणून मला वाटतं बुलेट ट्रेनसारखा महागडा आणि कुणाला गरज नसताना प्रकल्प जो 1.25 लाख कोटीचा प्रकल्प आहे तो तुरंत रद्द केला पाहिजे. याबद्दल माझं पूर्णपणे समर्थन आहे. दुसरा प्रश्न आहे की देवस्थानच्या संपत्ती संबंधात आपण मस्जिदी, चर्च, गुरुद्वारा, विहार आदींचा उल्लेख केला नाही, तेव्हा ती आपली हिंदू भूमिका आहे असा विरोधकांचा आरोप आहे. आपलं काय मत आहे? मी 280 अक्षराच्या ट्विटमध्ये हा ट्विट संदेश पाठवला होता आणि या 280 अक्षरामध्ये सगळी नावं घेणं शक्य नव्हतं. म्हणून मी सर्व धार्मिक ट्रस्ट किंवा सर्व धार्मिक संस्थानं, ऑल रिलिजियस ट्रस्ट असा त्यामध्ये उल्लेख केला होता. तर ऑल रिलिजियसमध्ये किंवा सर्व धार्मिक ट्रस्टमध्ये सर्व हे काही येतं, म्हणजे जेवढे धर्म असतील ते सगळे येतात. मी कुठल्याही विशेष धर्माचं नाव घेतलं नव्हतं. पण आमचे
भारतीय जनता पक्षाचे जे मित्र आहेत त्यांनी मात्र मी मंदिराच्या सोन्यावर फक्त डोळा ठेवलेला आहे असा उल्लेख करून गदारोळ केला. मी असं मंदिराचं नाव कुठेही घेतलं नव्हतं. एका धर्मावर फक्त त्यांनीच सर्व करावं असा माझा बिलकुल आक्षेप नाही आहे. ज्याला आणि त्यातल्या त्यात मी कर्जाने घ्यायचं त्यावर व्याज द्यावं असं म्हटलेलं आहे आणि ते स्वैच्छिक आहे. आणि हे मी काय पहिल्यांदा करतो आहे असं नाही. 1999ला जेव्हा आपल्या देशावर गंभीर संकट आलं होतं त्यावेळेला स्वतः अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी गोल्ड डिपॉझिट स्कीम आणली होती आणि त्यामध्ये सोनं गोळा केलं होतं. आणि आता वाजपेयींचं सोडा तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्वतः पंतप्रधान असताना 2015च्या नोव्हेंबरमध्ये एक नवी योजना आणली, गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम. आणि त्या योजनेअंतर्गत 20.5 टन सोनं बऱ्याच संस्थांनी सरकारला दिलेलं आहे, कर्जाऊ दिलेलं आहे. त्यामध्ये किमान 8 मंदिरं आहेत असं लोकसभेमध्ये स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यामुळं आणि ही माझी सूचना आहे. आणि हे काही सोनं मी काँग्रेस पक्षाला द्या किंवा मला द्या मग मी काहीतरी खर्च करतो असं म्हणत नाही. माझी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यांनी ती स्वीकारावी आणि त्या कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावी. पण एवढा मोठा गदारोळ करण्याचं कारण काही नव्हतं, पण भाजपने तो केला. आणि फक्त मी आणि मग सगळ्या काँग्रेस पक्षाला त्यात जोडलं. हे फक्त हिंदू विरोधी आहेत, मंदिराचं सोन्यावर डोळा आहे अशा प्रकारे म्हणजे अगदी कशा प्रकारची वक्तव्य केली मला आश्चर्य वाटते. पण मला एक आनंद आहे यामध्ये की आत्तापर्यंत देशामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा एक जो संवाद चालवला गेला भारतीय जनता पक्षाने अगदी कोरोना सुरू झाल्यापासून अगदी जणू काही मुस्लिम धर्माचाच या सगळ्या प्रसाराकरता जबाबदार आहेत अशा प्रकारचं वातावरण केलं गेलं. आता ते वातावरण कुठेतरी मागं पडतं आहे आणि हिंदू समाजांतर्गत पुरोगामी आणि प्रतिगामी अशी चर्चा होताना दिसते. रॅशनलिस्ट आणि फंडामेंटलिस्ट चांगली गोष्ट आहे. हिंदू समाजामध्ये भारतामध्ये ही चर्चा होणं गरजेचं आहे. आपल्या घटनेमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे, कुतूहल निर्माण केलं पाहिजे. हे घटनेमध्ये तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करणं मला वाटतं माझं आद्य कर्तव्य वाटतं. पुढं आपण तिसरा प्रश्न आहे की आपल्या सूचनेला सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देतो आणि आपले अभिनंदन करतो की आपण असे बोलण्याची हिंमत केली. धन्यवाद आपल्या पाठिंब्याबद्दल. मी माझी व्यक्तिगत मतं मांडलेली आहेत. मला जे योग्य मांडलं वाटतं ते मी वाटत राहणार आहे कुणाला. आणि मला कुणाचंही भावना दुखायची त्यामध्ये इच्छा नव्हती आणि मी कुणाच्या भावना दुखवलेल्या नाहीत. मी स्पष्ट आहे. कारण मी जर काही चुकीचं बोललो असेल असं जर म्हटलंच असेल तर मग नरेंद्र मोदींनी 2015ला जे सोनं घेतलं त्यांनी मग काही देशामधल्या काही ठराविक लोकांच्या भावना दुखावल्या नाहीत का? पुढचा प्रश्न आहे, सर्व धार्मिक स्थळ यांच्या काही संपत्तीवर सरकारचा अधिकार असावा असे बिल आणता येऊ शकते काय? सरकारला बिल आणता येऊ शकतं. कारण वाजपेयींनी जेव्हा गोल्ड डिपॉझिट स्कीम हा कायदा केला किंवा नरेंद्र मोदींनी 2015मध्ये गोल्ड मॉनिटायझेशन हा कायदा केला, तो संसदेमध्ये मांडलेला होता. त्याच्या अंतर्गतच मोदींनी सोनं गोळा केलेलं आहे. हे करता येईल. पण मला असं वाटतं की माझा उद्देश काय आहे, सरकारने हे सोन्याची योजना न आणता जर पैसे खर्च केले तर माझी काहीच हरकत नाही आहे. पण सरकार खर्च करण्याकरता टाळाटाळ करतं आहे याचं मला दुःख आहे. आणि मला माहिती होतं की सरकारकडं, कारण आपण सरकारचं बजेट आपल्याला माहिती आहे, फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्यातून आपण म्हणतो की खर्च करा. खर्च तर केला पाहिजे. मग खर्च करण्याकरता पैसे कमी पडले तर आपण ह्या मार्गाचा वापर करा हा सल्ला आहे. आता मान्य करायचं का नाही हे नरेंद्र मोदी ठरवतील. मला वाटतं आणखी काही प्रश्न असले तर मी घेईन, परंतु एक आवर्जून संपण्यापूर्वी सांगू इच्छितो की खर्च केल्याशिवाय, सरकारने आपल्या तिजोरीतून लोकांच्याकरता खर्च केल्याशिवाय, त्यांच्या खिशात पैसे गेल्याशिवाय, त्यांची क्रयशक्ती वाढल्याशिवाय जरी कारखाने सुरू केले तर त्यांनी उत्पादन केलेला माल कोण घेणार आहे हा प्रश्न आहे. एखाद्या डेव्हलपरनी, बिल्डरनी फ्लॅट सिस्टीम बांधली तर ते फ्लॅट कोण घेणार आहे? कारण आज कुणालाही किती दिवस हे संकट चालू राहील, उद्या आपली नोकरी शिल्लक राहणार आहे की नाही, आपला पुढचा पगार मिळणार आहे की नाही, पेचेक मिळणार आहे की नाही याची कुणालाही खात्री नाही आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याची काही चूक नसताना त्याची कंपनी बंद झाली, मालकाला जर बँकेचे पैसे भरता आले नाहीत, मालकाला जर काही गिराईक मिळालं नाही, ऑर्डर्स मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे त्याला जर कारखाना बंद करावा लागला, तुमची नोकरी गेली, तर त्यामध्ये तुमचा काही दोष नाही, पण सफर मात्र तुम्हाला करावं लागणार आहे, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. अशी विचित्र आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते घडू नये म्हणून सरकारनं थेट उद्योगधंद्यांना ग्रँट अनुदान दिलं पाहिजे, कर्ज नव्हे. आणि म्हणूनच मी हे असं म्हणतो, आपल्याला आश्चर्य वाटेल मी असं का म्हणतो आहे, आज म्हणूनच अमेरिकन सरकारनं सुरुवातीला $2 ट्रिलियन म्हणजे 150 लाख कोटी रुपयाचं पहिलं पॅकेज, खर्चाचं पॅकेज दिल्यानंतर पुन्हा जवळजवळ 60 लाख कोटी रुपये हे फक्त लघु आणि मध्यम उद्योगांना नोकरांचे पगार देण्याकरता पैसे दिलेले आहेत, रोख अनुदान दिलेलं आहे, कर्ज नव्हे. ते पैसे परत करायचे नाहीत, कारण या लोकांच्या खिशात पैसे गेल्याशिवाय अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा फिरणार नाही. तर नरेंद्र मोदींच्याकडं सल्ला द्यायला खूप अर्थशास्त्रज्ञ आहेत, RSAची सगळी संघटना आहे. आता कोणाचा सल्ला घेतात आणि काय निर्णय घेतात काय मला माहिती नाही, पण परिस्थिती बिकट आहे आणि आज सरकारनं जर योग्य निर्णय घेतले नाहीत आणि त्यातून जर अराजक निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार असेल. ही संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्वजित बनसोडे बहुजन संघटक या संघटनेला शुभेच्छा देतो की आपण अशा प्रकारे बुद्धिवादी संवाद घडवून आणावेत, पुरोगामी आणि प्रतिगामी शक्तींचा संवाद घडवून आणून मग त्यामध्ये एक पुरोगामी समाजाची रचना करत राहावं. फुले शाहू आंबेडकरांचा जो संदेश आहे तो आपण शेवटच्या तळापर्यंत पोचवावा, कारण प्रतिगामी माणसं ज्यांनी मला विरोध केला ती माणसं अजूनही आपल्याला डोकं वर काढून देणार नाही, ती परिस्थिती आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा.